टू स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली इज माय ड्रीम. इज माय ड्रीम म्हणजे इंग्लिशमधून अगदी सराईतपणे बोलणं हे माझं स्वप्न आहे. इंग्लिशमधून सराईतपणे बोलणं हे माझं स्वप्न आहे. आता हे स्वप्न साकार करायचं असेल तर इंग्लिशमधून सराईतपणे बोलण्यासाठी इंग्लिश बोलण्याचा गाभा आज मी तुम्हाला सांगते. आता इंग्लिश बोलताना मेन गाभा म्हणजे मुख्य गोष्टी कुठच्या माहिती असायला हव्यात. तर जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण तुटक तुटक वेगळे वेगळे शब्द किंवा नुसते नुसते वाक्प्रचार असं नाही बोलत. मग ते बोलणं होत नाही. बोलतोय मराठीतून फक्त इंग्लिश शब्द मध्ये घालतो एवढाच त्याचा अर्थ होतो. म्हणून शब्द किंवा फक्त वाक्प्रचार एवढंच माहिती आहे आणि मी इंग्लिश बोलायला लागेल असं नाही होऊ शकत. इंग्लिश बोलायचं म्हणजे इंग्लिश वाक्य बोलता यायला हवी. इंग्लिश वाक्य बोलायची म्हणजे त्याची रचना माहिती असायला हवी. आता सुरुवात करताना तुम्ही डेफिनेटली साधी सोपी वाक्य घेऊन सुरुवात सहजपणे करू शकता. सहजपणे सुरुवात करू शकता जेव्हा मी म्हणते तेव्हा ती सुरुवात कुठून करायची हाच जर मुळात प्रश्न असेल तर त्यासाठीच हा शॉर्ट आहे. आणि ह्या शॉर्टला मी खाली इथे लिंक दिली आहे पहा. त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पण मिळेल. पूर्ण व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तर सांगितलंय. आता या शॉर्टमध्ये ऑफकोर्स 2 मिनिटात मी जितकं फास्ट मला जेवढं काही सांगता येईल तेवढं सांगते. तर कुठच्या प्रकारची वाक्य साधी सोपी मुळात बनवायची, मग हळूहळू गुंतागुंतीची वाक्य नंतर करायची. सुरुवातीला साधी सोपी वाक्य बनवताना मुळात 12 काळात 12 वाक्य येतात. कुठच्या वेळेला कुठचं वाक्य कसं वापरायचंय हे समजायला हवं आणि त्यासाठी 12 काळ त्यातली ती वाक्य माहिती असायला हवी. मराठी अर्थासकट सुरुवातीला डेफिनेटली 12 काळ ज्याप्रमाणे हवेत त्याचप्रमाणे सहाय्यक क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ऑक्झिलियरी वर्ब्स कॅन, कुड, मे, माईट अशा प्रकारची जी असतात ती सुद्धा हवीत. कारण त्यातून आपण बऱ्याच गोष्टी सांगत असतो. खूप गोष्टी ज्या आपण नेहमी बोलतो त्यासाठी ही सहाय्यक क्रियापद लागतातच. म्हणून त्यांची वाक्य सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवी. त्याचप्रमाणे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य. विनंती, आज्ञा, सूचना देताना जी वाक्य आपण बोलतो ती वाक्य छोटी छोटी सुद्धा बनवली म्हणजे टेक केअर हे सुद्धा आज्ञार्थी वाक्य झालं. टेक केअर, काळजी घे, ही सुद्धा माहितीच हवी. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे उद्गारवाचक वाक्य सुद्धा माहिती हवी जोडीला. ओ माय गॉड हे सुद्धा एक उद्गारवाचक वाक्य आहे. किंवा हाऊ क्यूट, किती सुंदर, किती गोड हे सुद्धा उद्गारवाचक वाक्य आहे. ती पण माहिती हवी कारण हे आपण सर्रास बोलत असतो. मग अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकार वाक्यांचे माहिती असायला हवे. आणि हे सगळे वेगवेगळे प्रकार ते खाली जी लिंक दिली आहे या व्हिडिओमध्ये आहेत